पुढे जाऊन तुमचा नाश होणार आहे. तुम्हाला महाराज पुरावा ऐका महाराज मंडळी पुरावा. मनाजी पाटील देहगावचा मनाजी पाटील देहगावचा विश्वास धरू नका त्याचा घात करील काय नेमाचा तो पाडील फाशी. मी अनुरायाचा जोशी होरा ऐकता आपण पुण्य करायला जातो. आपण पुण्य करायला जातो पण आपल्याकडून नकळत पाप होतो. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय? आपलं सर्वांचं कुलदैवत मल्हारी मार्तंड भैरव बरोबर आहे. आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं, आपल्या कुटुंबाचं चांगलं व्हावं, आपल्या प्रपंच शेवटाला जावा याकरता नवीन लग्न झाल्याच्या नंतर किंवा कोणी सत्यनारायण असल्याच्या नंतर आपण जागरण मंडळ ठेवतो आणि आपल्या एक स्त्री असते. एक स्त्री असते त्या स्त्रीला काय म्हणतो आपल्या मुरळी बोलतात. जी मुरळी म्हणत असते, नाचत असते. देवदर भाई नाचते भाई मी परवा कुणाची गाणी नाही म्हणायची आपल्याला म्हणजे म्हणत असते. देवदर बाई नाचते बाई मी परवा कुणाची झाले मुरळी बालपणाची. पण ऐका ती मुरळी नाचत असते का तर आपलं कल्याण व्हावं आणि त्याच्या दारात नसते, त्याच्या अंगणात नसते, त्याचा प्रपंच छोटाला जाऊ दे याकरता ती मुरळी नाचत असते. पण त्या मुरळीकडे आपण जर वाईट नजरेनं लोकांच्या दृष्टीनं पाहत असेल ना आपण करायला जातो पुण्य पण नकळत आपल्याकडून पाप होतं. म्हणून नाथ महाराज एके ठिकाणी सांगतात ऐका. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम जगला वारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम जगला वारी. सावन होडी हल्लीला देवकरा कैवारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी वारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. नाथ महाराज सांगतात स्वप्नील महाराज इच्छा मुरळीस पाहू नका तुम्ही पडाल नरका त्वारी. बोध बुदली ज्ञान दिवटा उजळा महात्वारी. म्हणून वायवा वारी वारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची माझ्या
घरात जर तुमच्या एकी नसेल तर तुमच्या कुरबुडी होणार आणि मग एकमेकीचा वस पडू दे, एकमेकीचं वाटोळं होऊ दे. म्हणून भवानी मातेचं शेजारी मंदिर आहे, तिला नवस करणार. काय नवस करणार? सत्वर पावगा मला भवानी आई सत्वर पावगा मला भवानी आई असेल जे आलेल्या सुनाला मिळून आहे आनंद म्हणून ननंद जिथं असतील तिने भावाच्या संसारात गडबड करायची नाहीतर तुमची भाऊजाई मातेला नवस करती. काय करती? किरकिर करते एकच वाक्य वापरेल. जीवनामध्ये आल्याच्या नंतर आयुष्यामध्ये बाबा फक्त सत्संगत लाभली पाहिजे आणि प्राप्त झालेली संतती सुसंस्कारित कशी करता येईल यावरती आपण प्रत्येकाला भर द्या. कारण हे वाक्य मला वाटतं जवळजवळ मी 3 वेळेस बोललोय. मध्ये मला कोणाच तरी फोन आला होता की बाबा आपल्याकडे 4-5 पोरं आहेत. मी म्हटलं होतं 1 तारखेनंतर चालू करूया. कोणाच तरी आला होता फोन नाही का. तर मला काही परत फोन आलेला त्याच्यानंतर मीच तुम्हाला भेटायला आलोय कीर्तनाच्या माध्यमातून. प्रात्यक्षिक मध्ये आपण जसं क्लास सुरू केला हे सर्वांना माहित आहे. आपल्याकडे 20 पोरही शिकायला आहेत हेही सर्वांना माहित आहे. प्रात्यक्षिक म्हणून तुमच्या समोर एक मुलगा आहे, हा एक विद्यार्थीच आहे आमचा. आलं का लक्षामध्ये? आता याचं वाजवणं तर तुम्ही पाहिलेलं आहे, ऐकलंय पण, पाहिलंय पण आणि ऐकलंय पण. म्हणून आपण माझं एकच म्हणणं असेल की आपण सर्वांना परवडेबल अशा पद्धतीमध्ये घोडे बघा. अतिशय अल्प फी आहे आपल्याकडे महिन्यामधून अतिशय अल्प फी मध्ये आठवड्यातील 1 दिवस आपण आपल्या मुलांकरता देतोय. माझं सांगणं एकच असेल की आपल्या मुलांचा हात योग्य माणसाच्या हातात द्या. मी असं म्हणत नाही की माझ्याकडेच द्या बरं का सरपंच साहेब, मी म्हणतच नाही की तुमच्या मुलाला माझ्याकडेच पाठवा. पण हा प्रकल्प आपण का सुरू केलाय? मला वाटतं मी पाठीमागे कोणाच्या तरी दशकेमध्ये बोललो होतो. आपल्यामध्ये एक बॅच चालू आहे आपली हनुमान मंदिरामध्ये. आपल्यामध्ये हनुमान मंदिरामध्ये तिथं रविवारी विठ्ठल महाराज स्वतः असतात, कधी अधूनमधून मी असतो. आणि दुसऱ्या बॅचवरती मी स्वतः जुन्नर मध्ये दुसरी बॅच आहे तिथं स्वतः मी असतो. आणि तिसरी बॅच आपल्या गावामध्ये जवळ सुरू करतोय. माझा एकच सूचना असेल की कोणाला एखादा मुलगा असतो बाबा, पण प्रत्येकाची इच्छा अशी असते की आपल्या मुलाला हे पारमार्थिक शिक्षण द्यायचंय. मग त्याकरता आपण इतक्या लांब किंवा आपल्यापासून आपल्या मुलाला अलिप्त वेगळं ठेवू शकत नाही. कारण आपल्या मुलावरती आपला जीव फार असतो, कारण ते एकुलते एक असते. पण तरी सुद्धा प्रत्येकाची कोणाची अपेक्षा असते की आपल्या मुलानं वारकरी क्षेत्रामध्ये उतरावं.
या आपल्या गावाकडच्या मुलांसाठी बरं का देवचे महाराज एक प्रकल्प सुरू केलाय की आठवड्यातील एक दिवस आपल्या मुलांकरता द्यायचा असं सुरू केलेलं आहे. ज्यांची कोणाची मुलं आपल्यापर्यंत पोहोचवायची असतील तर आपल्यापर्यंत पोहोचवली तरी चालतील किंवा जर आपण एखाद्या चांगल्या महाराजाच्या हातामध्ये पूर्ण शेड्यूलच आपल्या मुलाचा जर आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये जर ठेवायचा विचार करत असाल तर तिथं सुद्धा आमचे प्राध्यापक केदारेश्वर बाबा जाधव बाबांची संस्था आहे. तिथेही संस्था सुरू आहे. तिथं महिन्यातून माझे 1-2 चक्कर असतात संस्थेमध्ये. तिथं जरी आपण मुलं टाकली किंवा एकुलता एक असेल आपल्यापासून दूर न ठेवण्याची इच्छा असेल तर आमच्याकडे दिला तरी चालेल एवढं बोलतो आणि माझ्या सेवेला या ठिकाणी अल्पसा विराम देण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वर